परभणीत ऊर्जा कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश। सोनपेठ तालुक्यातील 3 गावांमधील शेतकऱ्यांनी ऊर्जा कंपनीच्या कारभाराची चौकशी करून शासन निर्णयानुसार वाढीव भाडेपट्टा मिळावा अशी मागणी पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्याकडे केली आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंपले यांचा हा रिपोर्ट। सोनपेठ तालुक्यातील कोटाळा, नरवाडी आणि चुकारी पिंपरी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेत निवेदन सादर केले। सुमारे 210 एकर जमिनीच्या भाडेपट्टा करारातील कलम 29 नुसार शासनाच्या धोरणाप्रमाणे भाडेवाढ देणं बंधनकारक असतानाही ऊर्जा कंपनीनं त्याची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। अनेक निवेदने आणि पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यानं कंपनीच्या कारभाराची सखोल चौकशी करून वाढीव भाडेपट्टा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंपले, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज, परभणी। दिगंबर विश्वनाथ सपकाळ, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। माझ्या गावामध्ये सोलर प्लॅन्ट एक आलेला आहे। माझी जमीन आणि पूर्ण जमीन आम्ही 210 एकर त्या सोलरसाठी दिली होती। पण जेव्हा आम्ही जमीन दिली सोलरला तेव्हा आम्ही एक अग्रीमेंट केलं कंपनीसोबत। ही अग्रीमेंट अशी एक टीप होती 29 नंबरला की सरकारचा JR आल्यास तुम्हाला 50,000 प्रति एकर व 3% भाडेवाढ देऊ, असं आम्ही तोंडी नाही तर लेखी अग्रीमेंट तहसीलच्या लिहिलं होतं। तर आता सरकारचा JR आम्हाला प्राप्त झाला आहे, सरकारचा आमचा आलाय। आम्ही JR घेऊन जेव्हा कंपनीत गेलो ते आमचा अर्ज सुद्धा कंपनी घेत नाही। म्हणजे आमचं असंच एकच म्हणणं शेतकऱ्याची किंवा जे तुम्ही अग्रीमेंट आम्हाला दिलंय तर गव्हर्नमेंट त्या अग्रीमेंटवर आम्हाला पटना एकरी 50,000 रुपये व 3% भाडेवाढ देऊन आम्हाला थोडं मदत करावी। बोलणं झालं नाही साहेब, आम्ही असं लेखी स्वरूपात घेतलेलं अग्रीमेंट, तहसीलचं अग्रीमेंट आहे म्हणजे रजिस्टर ऑफिसचं। ह्याच्यात एक 29 कॉलममध्ये एक कॉलम आहे किंवा सरकारचा JR प्राप्त झाल्यास तुम्हाला एकरी 50,000 रुपये प्रतिवर्षी 3% भाडेवाढ देऊ, असं लेखी घेतलेलं आहे। पण JR आम्हाला भेटत नव्हता। JR भेटला, आम्ही कंपनीत गेलो तर ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत। आम्ही आज आमचं म्हणजे आम्ही एकनाथराव काळे, शरदराव आम्ही मिळून ताईला आज निवेदन दिले, त्याच्यात दखल घालतो म्हणले ते। पण तुमच्या बाजूला थोडा मला सपोर्ट व्हावा। म्हणजे असं किती शेतकरी आहेत असे सर पूर्ण आमची 230 एकर जमीन आहे। माझं गाव नरवाडी, यांचं गाव कोटाळा आणि चुकोरपुरी, अशा 3 शिवारातून जमीन आम्ही कंपनीला दिली। म्हणजे एकदा का दोन किती वेळ भेटला कंपनीला? एकदा जाऊन 3दा भेटलो होतो ना ते आज आम्हाला ते त्याला म्हणलं लिहून द्या आम्हाला ते अर्ज सही फी, तर ते मला अधिकार नाही। त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे बघा, आज भेटलेला मोबाईल मध्ये अधिकाराला दिलेला। पुढे काय करणार? आमचं असं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे अग्रीमेंट आम्हाला लिखित दिले ना त्याच्याप्रमाणे JR प्रमाणे आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या आणि 3% भाडेवाढ द्या, बाकी काय नाही एवढंच। नमस्कार, मी व्यंकटी तात्याराव काळे, राहणार कोटाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। आता आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक होती, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व काही सरकारी कर्मचारीवरून आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय आमदार मेघनादिदी बोर्डीकर आल्या होत्या। आमचा असा मुद्दा असा होता, त्यांना एक आम्ही निवेदन सादर केलं। आमचा मुद्दा असा होता की मौजे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोठाळा आणि चुकार पिंपरी या 3 गावच्या शिवारातली जमीन, मालकी हक्काची जमीन आम्ही प्रोसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भाडेपट्टा कराराने दिलेली होती। आमचा संघ कंपनी आणि शेतकऱ्याचा दोन्हीचा संगनमतानं करार झाला होता। त्या अनुषंगानं कंपनीनं आम्हाला 30,000 रुपये अगोदर सुरुवातीला म्हणले तुम्हाला पर वर्षाला एका एकरला 30,000 रुपये देतो। त्यानंतर काही दिवसात आम्ही आमच्या कंपनीशी बोलणं झालं किंवा मग त्या झाल्यानंतर आम्ही पूर्ण व्यवहार केला आणि व्यवहार झाल्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की असं किंवा राज्य शासनानं भविष्यात जे काही निर्णय होतील या सोलर प्लॅन्टच्या बाबतीत ते तुम्हाला मान्य करावे लागतील शेतकऱ्याच्या बाजूने। जे काही भविष्यात 25 झालं तरी तुम्हाला शासनानं जर सांगितलं 25,000 तरी आम्हाला 30,000 दिलेलं तुम्ही 25,000 करा, 5,000 आमचे कपात करा आणि भविष्यात 30,000चं 50,000 झालं, 40,000 झालं, काही भविष्यात वाढ, ती वाढ तुम्हाला देणे बंधनकारकच राहील, असं आम्ही SRO ऑफिसला ॲग्रीमेंट केल्यानंतर पूर्ण शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा कॉलम ॲग्रीमेंटमध्ये 29 नंबरचा अनुक्रमांक आहे। त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा मुद्दा आहे किंवा भविष्यात देणार आणि घेणार यांच्या दोघांच्या संगनमताने भविष्यात जे काही शासनाचा निर्णय होईल आणि त्या निर्णयाचं तंतोतंत पालन देणाऱ्यांनी घेणाऱ्यांना करावं लागेल। या अनुषंगानं
त्यांनी आता नंतर आम्ही त्यांना वेबसाईट, शासनाच्या वेबसाईटहून आम्ही GR काढून त्यांच्याशी दाखवला, त्यांना दाखवला किंवा या सदरील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी जे GR काढला होता किंवा एका हेक्टरला 1.25 लाख रुपये म्हणजे प्रति एकर 50,000 रुपये एकर प्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले जातील, अशा हिशोबाने आम्ही त्यांना GR दाखवला. 1-2 वेळेस त्यांना निवेदन हे ते देऊन बघितले, मात्र त्यांची भाषा कसल्याही प्रकारची समजून घेण्याची नाही. त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि दिदींकडे हा विभाग पण आहे ऊर्जा खात्याचा, त्या अनुषंगाने आज दिदींना आम्ही हा निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना या मोबदल्यात तात्काळ जे शासनानं लागू केलेलं आहे ते कंपनीला लागू करण्यास सांगावं अशी आम्ही विनंती केली.